शरणं शरणं गणेश गणेश शरणं गणेश गणेश शरणं शरणं गणेश गणेश शरणं गणेश वागीश शरणं शरणं वागीश वागीश शरणं वागीश वागीश शरणं शरणं वागीश वागीश शरणं वागीश सारीश शरणं शरणं सारीश हरीश शरणं सारीश सारीश शरणं शरणं सारीश सारीश शरणं सारीश गणेश शरणं शरणं गणेश गणेश शरणं गणेश गणेश शरणं शरणं गणेश गणेश शरणं गणेश वागीश शरणं शरणं वागीश वागीश शरणं वागीश वागीश शरणं शरणं वागीश वागीश शरणं वागीश सारीश शरणं शरणं सारीश सारीश शरणं सारीश सारीश शरणं शरणं सारीश सारीश शरणं सारीश गणेश शरणं शरणं गणेश गणेश शरणं गणेश सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् हरि ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः
प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावः दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। गीता पंचामृत। ओम श्री परमात्मने नमः। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि। यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सर्वधर्मान् परित्यज्य
मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हरि ओम. आज आपण पहिल्यापासून अध्याय म्हणूया, जिथपर्यंत झालाय तिथपर्यंत. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं सन्न्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन. सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते. त्यागी सत्त्वसमाविष्ट मेधावी छिन्न संशयः. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम्. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्.
विविधाश्च पृथक् चेष्टाः दैवं चैवात्र पञ्चमम् शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः तत्रैव सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः यस्य नाहङ्कृतो भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रहः ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावत् शृणुतान्यपि सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदारुतं नियतं सङ्गरहितम् अरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदारुतम् अनुबन्धं क्षयं हिंसाम् अनपेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते मुक्तसङ्गो अनह्वादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते रागी कर्मफलप्रेप्सु लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तप्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. यावेळचा विषय आहे यथा दृष्टी तथा सृष्टी. त्यामुळेच मुद्दाम पहिल्यापासून हे सगळे श्लोक वाचले. आता दृष्टी म्हणजे काय, आता डोळ्यांनी पाहतो ती दृष्टी आहे का खरी? डोळ्यांनी तर सगळं एकच दिसतं. ही वस्तू आहे किंवा हे फूल काय आहे, डोळ्यांनी काय पाहिलं, फूल पाहिलं, पण माझी दृष्टी काय आहे ते चांगलं आहे, वाईट आहे, हिरवा आहे, निळा आहे. म्हणजे डोळ्यांनी फक्त रूप रंग आकार दिसला, पण त्याच्या मागे जे बुद्धी जी पाहते ना ती खरी दृष्टी आहे.
म्हणजे आम्ही त्या बुद्धीचा विचार करणार आहोत. भगवंत 3 प्रकारच्या बुद्धी सांगणार आहेत. बुद्धीची जी वृत्ती आहे आणि 2 आहे त्याच्यात, एक बुद्धी आहे आणि एक धृती आहे. तर बुद्धी ही साधारण वृत्ती आहे आणि जी विशेष वृत्तीची म्हणजे धृती. आता ही जी बुद्धी, आपली बुद्धी जशी आहे तसं आम्हाला जग दिसत असतं आणि मग जसं दिसतं तसं मग आपल्याला वाटत असतं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन असतं. सुखी दुःखी, काय पूर्ण अपूर्ण, काय मोक्ष किंवा बंधनचं जग असतं. मग आता साधनेच्या दृष्टीने अर्जुनाचा जो प्रश्न आहे की हा जो संपूर्ण 18वा अध्याय आहे, जो जशा बुद्धीने जो वाचेल त्याप्रमाणे त्याला सगळं मिळू शकेल. तर खरा तर त्याचा हेतू काय, मोक्ष संन्यास सांगितलेला आहे की मोक्षापर्यंत कसं जायचं आहे, आपल्याला मुक्त कसं व्हायचं आहे. या जीवनामध्ये सगळ्या हे जे बंधन आहे, रोज उठून सतत वर खाली जे होत असतं आहे, तर त्याच्यातून आपल्याला जी समत्व आहे ती कसं प्राप्त करायचं आहे ते खरं हेतू आहे. पण जर जो बुद्धिवादी म्हणतो आपण, म्हणजे फक्त हुशारीच्या दृष्टीने शाब्दिक जर बघितलं तर इतके मुद्दे त्याच्यामध्ये आहेत की असं वाटतं अरे खूपच छान डाटा मिळतोय आपल्याला. 3 प्रकारचं ज्ञान आहे, 3 प्रकारचे कर्ते आहेत, 3 प्रकारची कर्म आहेत आणि 3 प्रकारच्या बुद्धी सांगितल्या आहेत, धृती सांगितल्या आहेत आणि काय सगळ्याची कर्म वेगवेगळं सगळं ॲनालिसिस एवढं छान केलेलं आहे. म्हणजे एक माहिती म्हणून पण भरपूर आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते आहे. पण ती केवळ माहिती म्हणून घ्यायची नाही आहे. तर एकतर त्या संकल्पना सगळ्या स्पष्ट होत आहेत, पण त्या संकल्पना स्पष्ट करत असताना दुसऱ्याची परीक्षा करण्यासाठी ते प्रकार सांगितले नाही आहे. तर आपण आपल्याला पाहायचं आहे आणि ती दृष्टी जी आहे की जेव्हा आपण ती वस्तू पाहू त्यावेळेला माझी बुद्धी काय आहे, माझ्या बुद्धीचा विकास झालेला आहे की कशी बुद्धिभक्ती आहे, हे पण आपण पाहिलं पाहिजे. ती दृष्टी आपल्याला आली पाहिजे. जेव्हा आपण जगाकडे बघतो किंवा तो अनुभव, एखादा अनुभव करतो, तर तो अनुभव करत असताना लक्ष कशामध्ये पाहिजे ना, की असा मला अनुभव का आला किंवा कोण अनुभव करतो आहे याच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर मग आपल्याला त्या सुखदुःखाचं काही जे एक ते म्हणजे गांभीर्य किंवा त्याची जी वेदना होणार नाही आपल्याला. आणि तेच तर खरं आहे ना की जे सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं तेच फक्त इथे काय आहे, सिंहावलोकन आहे. संपूर्ण जी गीता आहे ह्याच्यात पहिल्यापासून हेच सांगितलं. आता जेव्हा बुद्धीचा विचार आपण करतो तेव्हा दुसऱ्याच अध्यायात भगवंतांनी याचा उल्लेख केला की बुद्धियोग त्याला म्हटलेलं आहे. की बुद्धियोग तुला मी देणार आहे सांगितलं दुसऱ्या अध्यायात. आणि त्याचा शेवट करताना जे बुद्धियोग म्हणजे काय झालं पाहिजे, ती बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ, ती प्रज्ञा अशी स्थित झाली पाहिजे. ती बुद्धी जी आहे ना, ती अगोदरच तिची पूर्ण ब्राह्मी स्थितीची म्हणजे ती बुद्धी सांगितली भगवंतानी. आणि मग 10व्या अध्यायात सुद्धा भगवंतानी सांगितली मी तो बुद्धियोग देतो हा सांगितलाय. याचा जो माझा भक्त आहे त्या भक्ताला मी हा बुद्धियोग देतो सांगितलं. मग आता जेव्हा ही बुद्धी खरोखर हे जेव्हा अर्जुन हा प्रश्न विचारतोय तो खरोखर त्याची बुद्धी एवढी सात्विक आहे, त्याची दृष्टी इतकी आहे की तो केवळ युद्ध करू की नको हे नाहीच बघत आहे. मला जिंकायचं की हारायचं इतकं छोटासा त्याचा प्रश्न किंवा तेवढी दृष्टी त्याची नाहीच आहे. जे आपण कर्म करतो आहोत ते फक्त तात्पुरतं तेवढ्यापुरतं त्या कर्माकडेच तो बघत नाहीये, तर समग्र दृष्टीने तो बघतो आहे. श्रेय प्रेयचा विचार करतो आहे. त्यांना एवढं सगळं ऐकून आता पुन्हा आणखीन त्याला प्रश्न पडला की त्याग आणि संन्यास याच्यामध्ये काय भेद आहे मला जाणायचं आहे. म्हणजेच काय की कर्मयोग आणि कर्मसन्यास
याच्यामध्ये काय फरक आहे. आणि ते भगवंत हळूहळू आपल्याला सांगत असताना की काय सांगितलं की खरं तर त्याला भगवंत काय म्हणतात, दुर्मती म्हटलंय त्यांनी. त्या जो ह्या आत्म्यालाच करता समजतो, मी करता आहे असं समजतो, त्या आत्म्यावर ते कर्तेपण लादतो, तो म्हटले दुर्मती आहे, म्हटले अज्ञानी आहे तो असा. मग कर्तेपण तिथं नाहीये खरं, आत्मतत्वामध्ये कर्तेपण नाहीये. आणि त्यामुळेच जर शरीराच्या स्तरावर आपण आहोत, या मनबुद्धीच्या स्तरावर आपण आहोत, तर त्या शरीराच्या स्तरावर मनबुद्धीच्या स्तरावर त्याचं ते कार्य करायचं आहे. पण ते मी आहे, मी केलं हे तिथं न ठेवणं, हा जो आहे ही संन्यास वृत्ती आहे. भगवान म्हणतात की जो खरा असा जो संन्यासी आहे तो काय की जिथे अहंकार नाही आहे, अहमबुद्धी जी आहे, मी करतो हे जे नाही आहे, करते पण जिथं नाही आहे, जे ती बुद्धी जिथं लिप्त होत नाही, त्या कर्मामध्ये होत नाही, कर्मफलामध्ये लिप्त होत नाही, तिथं मग तुम्ही जे कर्म करताय त्याच्यात तुम्हाला त्याचं काही पुण्यपाप लागत नाही. म्हणजे मी मारलं, मी मारतो न हंती न निबध्यते, म्हणजे तो मारतही नाही आणि त्या कर्माच्या बंधनातही तो पडत नाही. असा जो आहे की तिथे अहंकार नसणं जे आहे, अहमपणा ठेवणं, ते करते पण तिथं ठेवायचं नाहीये, ते म्हणजे खरं ती संन्यास वृत्ती आहे. कर्म सोडणं म्हणजे संन्यास वृत्ती नाही आहे. म्हणून मग कर्म सोडणं म्हणजे त्याग जे त्याला सांगितले ते 3 प्रकारचे सांगितले. पण मग कर्मयोग म्हणजे फक्त कर्म सोडणं नाहीये. मग आता जेव्हा कर्म आहे तर त्या कर्माचं इतकं सगळं रहस्य आपण पाहिलं की कर्म आहे, विचार केलाय तिथे सगळा, जस्ट फक्त हे कर्म करणं नाही. तर त्या कर्मातून आपल्याला जर बाहेर पडायचं आहे तर त्याचा इतका सूक्ष्मतेने विचार केलेला आहे की ते कर्म कसं घडतं, त्या कर्माचे काय घटक आहेत आणि त्याची प्रेरणा काय आहे, त्याचा आधार काय आहे, हे सगळं पाहिलं. मग मुख्य काय आहे की त्या कर्माची प्रेरणा म्हणजे ज्ञान आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे त्याचं प्रेरणा आहे. त्या ज्ञानामुळे मग मला कर्म करायचंय, मग हे करायचंय सगळं ठरतं किंवा प्लॅन होतो आणि ते कर्म होतं. आणि मग तो कर्माचा आधार जो आहे, कर्म प्रत्यक्ष घडत असताना कर्ता असतो, करणं असतं आणि कर्म असतं. मग आता हे सगळी ह्या प्रेरणा आणि हे सगळे आधार ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आता जसं की काय समजा दूध आहे आणि ते दूध एका भांड्यात ठेवलं, मातीचं कच्चं भांडं असेल, भाजलेलं नसेल ते, तर काय होईल बरं, ते सगळं दूध सगळं गळून जाईल. आणि एखाद्या भांड्यात ठेवलं, काय तांब्याच्या भांड्यात, ते कळकेल, विषारी होऊन जाईल. म्हणजे दूध तेच आहे, पण ते ठेवलं कशामध्ये त्याच्याप्रमाणे ते झालेलं आहे. म्हणून मग आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान कुठे प्रकाशित होतं, त्या बुद्धीमध्ये. हे बुद्धीचं भांडं जे आहे त्याच्यामध्ये हे ज्ञान प्रकाशित होतं. आणि म्हणून मग भगवान आता की कर्ता जो सांगितला, त्या कर्त्याची बुद्धी जी आहे, त्या बुद्धीचे भेद सांगायला तयार होत आहे इथे. म्हणले जशी आमची बुद्धी आहे त्याप्रमाणे आपलं कर्म घडत असतं. म्हणजे कोण बरं, आपण म्हणजे कोण, जीव आहे. हा जीव जो आहे, जे ज्ञानेश्वर माऊली इतकी एवढं छान सांगतात की
हा जीव म्हणजे कोण आहे म्हणले. आणि अज्ञानरूपी गावामध्ये, अज्ञानरूपी गावामध्ये तर मोहरूपी वस्त्र धारण केलेलं आहे ज्यांनी, आणि संशयाचे अलंकार सगळे घालून जो राहतो. मग हे चित्र, हे माझं चित्र कशामध्ये आम्हाला दिसतं? या बुद्धीच्या आरशात दिसतं. सगळं ना मी कोण आहे, प्रत्येक वेळी जे काही आपण करतो ते आपली बुद्धी ठरवत असते. बुद्धी हा सगळ्यात मोठा आरसा आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचं जे पूर्ण जे काय म्हणायचं त्याला, प्रतिबिंब जे आहे ते आपली बुद्धीमध्ये पडत असतं. म्हणजे जीवपणा जो आहे तो जीवभाव आमच्या बुद्धीमध्ये पूर्ण तो प्रतिबिंबित झालेला आहे. माझं व्यक्तिमत्व हे माझ्या बुद्धीमध्ये सगळं प्रकाशित होत असतं. माताईशी ही जी, मग ती बुद्धी आपल्याला ते भगवान आता इथे सांगणार आहेत. काय आहे बरं मग ती बुद्धी? बुद्धी म्हणजे एक वृत्ती आहे. सुरुवात आपण केली तशी, की जे शुद्ध चैतन्य जे आहे ते शुद्ध चैतन्य ज्यावेळी या उपाधीशी तादात्म्य पावतं तेव्हा तिथे वृत्ती उत्पन्न होते, काहीतरी आकार उत्पन्न होतो. म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा आकार म्हणजे जाणीव जी आहे तिथे उत्पन्न होते. जसं आता इलेक्ट्रिसिटी आहे, पण ती जेव्हा त्या बल्बशी त्याचा संपर्क येतो तेव्हा ती प्रकाश रूपाने तिथे दिसतं आपल्याला प्रकाश. तसा ही बुद्धी जी आहे तिथे ही वृत्ती रूप. आणि मग सगळ्यात पहिली वृत्ती काय? ते मी, जो अहम जो आहे तो करता उत्पन्न होत असतो. आणि ज्या क्षणी तो अहम आला तिथे इदम आली वृत्ती. पण मग आता ही जी वृत्ती आहे हे सामान्य जी वृत्ती सगळ्यामध्ये एकच हे आहे. पण जसं आता आपण उदाहरण घेतलं होतं की भांड कसं आहे त्याप्रमाणे ते त्यातली दूध राहणार आहे किंवा काय हे आहे. मग तशी ही वृत्ती, त्याचे भेद आहेत वेगळे वेगळे. सगळं एकच आहे, पण म्हणजे असं ही बुद्धी वेगळी ही बुद्धी वेगळी असं नाही. त्याला काय म्हटलं ना, बुद्धी वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रकट झालेली आहे. प्रकार, त्रिविधता, विविधते, ती वेगळेपणा नाही आहे तिथे, पण वेगळ्या प्रकारे ती प्रकट होत असते. आता ते इथे भगवान सांगतायत. एक महात्मा होते आणि परदेशामधला असा साधू बाबा, एक त्यांच्याकडे अगदी पूर्ण पिकलेलं, म्हणजे अगदी आता गळूनच काय म्हणतात त्याला, ते खूप जास्त पिकलेलं असतं ना, असं एक सफरचंद होतं. आणि सगळे लोक बसलेले होते. त्यांनी त्यांना विचारलं, म्हणले हे संपूर्ण पिकलेलं आहे, तर मला अगदी हे असं कच्चं कोण करून दाखवेल किंवा हे नवीन कोण करून दाखवेल ह्याला. हे आता हे कसं काय नवीन करणार, ते तर अजून सडूनच जाणार आहे, ते नवीन कसं करता येईल. म्हणजे महात्मा म्हणले की मी करू शकतो. म्हणले तर कसं काय? म्हणले सुरी आणली, कापलं आणि त्यातल्या बिया काढल्या त्यांनी आणि म्हणले तर हे पेरा. कारण त्या पूर्ण परिपक्व जे फळ झालंय त्यातल्या त्या बिया ज्या आहेत त्याच्यातून नवीन फळ येणार आहे. म्हणजे ती परिपक्वता जी आहे त्यातून नवनिर्मिती होऊ शकत असते. अशीच आपली बुद्धी जी आहे, पूर्ण परिपक्व बुद्धी जी आहे तिथे नवनिर्मिती होणार आहे. म्हणजे म्हणून तर आहे ना की हा प्रपंच जो आहे की काय प्रजा उत्पत्ती करायची, पण ती त्याच जी बुद्धी तशी असेल की ती नवनिर्मिती आहे आणि मग त्यांना तसं आणखीन घडवायचं. आपल्यापेक्षाही जास्त चांगलं कसं आपल्याला तयार करता येईल ही प्रजा, हे जे आहे अशी बुद्धी करायची आहे. म्हणून तर गुरुची व्याख्या पण खरा चांगला गुरु जो आहे त्याला त्याच्याबद्दल काय सांगितलंय, म्हणजे शिष्यात पराजय हो म्हटलंय, की जो शिष्य पण त्याला हरवतो असा शिष्य तो बनवला त्यांनी.
म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त चांगला शिष्य बनवला असे जे आहेत ते खरे गुरु म्हटले ना. जसं रामकृष्ण परमहंस कधी शाळेत गेले नाहीत, कधी त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं, शिव्या घालायचे, तोंडाला अशुद्ध भाषा असायची, पण त्यांनी जो शिष्य घडवला तो सगळ्या जगभर त्यांनी ती कीर्ती पसरवली त्यांची. ते ज्ञान इतकं सगळ्या भाषामध्ये आणि पूर्णपणे म्हणजे बुद्धी एवढी ती वापरून तिथे केलेली आहे. म्हणजे अर्थ याचा असं नाही की ते फार तो शिष्य मोठा असं नाही, परंतु ते जे ज्ञान आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी प्रकट केलेलं आहे असं. तर मग अशा प्रकारे तर ती आपल्याला पण काय व्हायचं आहे, हा जीवभाव जो आहे ते जीवातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हा अज्ञान, मोह, संशय हे सगळे अज्ञानाच्या गावातून पण बाहेर पडायचं आहे. मोहाची वस्त्र टाकून द्यायची आहेत आणि या संशयाचे अलंकार पण फेकून द्यायचे आहेत. विद्रूप जे आलेलं आहे त्याला बंधन, दुःख, चिंता, भय हे सगळं ते रूप काढून टाकायचं आहे आपल्याला. जे माझं सत्य स्वरूप आहे ते मला पाहायचं आहे आणि म्हणून तो आरसा आपल्याला तयार करायचा आहे. ते माझ्या हातात आहे. पुरुषार्थ जो आहे तो माझ्या हातात आहे. म्हणून भगवान इथे बुद्धीचे भेद सांगतात. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. सगळे मिळून बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. हे धनंजय, बुद्धेः भेदं, बुद्धीचे भेद, धृतेः च भेदं, धृतीचे भेद कसे म्हणले, गुणत, गुणांप्रमाणे, त्रिविधम, 3 प्रकारचे आहेत, शृणु, ऐक. बुद्धी आणि धृती या दोन्हीचे गुणानुसार म्हणजेच प्रकृतीचे गुण जे सत्व रज तम याच्या गुणांनुसार ते त्रिविध आहेत ते ऐक. आणि कसं कुठून आहे म्हणे, प्रोच्यमान, मी सांगणार आहे आता माझ्याकडून सांगितले जाणार आहेत ते तू अशेषेण. भगवान काही ठेवत नाही पदरचं त्यांच्याकडे, सगळं जे खुल्ला सगळं सांगून टाकतात. अशेषेण म्हणे सगळं मी सांगणार आहे किंवा माझ्याकडून सांगितलं जाणार आहे किंवा मी सांगता आहे त्याचा असं म्हणतात. आणि ते त्याचं वेगळं वेगळं पृथक्त्वेन धनंजय, ते गुणाप्रमाणे जे त्रिविध आहे ते वेगळं वेगळं मी तुला सांगतो, ऐक म्हणले. नेहमी प्रत्येक वेळी भगवंत वेगळे वेगळे संबोधन वापरतात आणि अर्जुन पण वेगळी संबोधनं वापरतात, पण ते बरोबर त्या जो विषय चाललेला आहे तिथे तो चपकलपणे ते नाम बसत असतं. इथे परंतप वगैरे म्हटलं नाही, ते धनंजय म्हटलं त्याला. धनंजय म्हणजे ज्यांनी धन जिंकलेलं आहे. आणि धन कुठली, समाधी षट संपत्ती, तीच खरी संपत्ती आहे. ते धन जे आहे, जो विद्येचा अधिकारी आहे, बाहेरचं धन त्याचं काही नाही, गुण जे आहेत किंवा दैवी संपत्ती ज्याच्याकडे आहे ती जी गुणांची संपत्ती तो धनंजय आहे. आणि आता म्हणले ती कशामध्ये, बुद्धीमध्येच असतात हे गुण सगळे. ते काय असं खिशात वगैरे ठेवत नाही किंवा काहीतरी DNA रक्तामध्ये वगैरे असं, बुद्धीचा गुण आहे हा सगळा, तो धनंजय आहे. हे 3 वेगळे वेगळे आहेत. आता जेव्हा दृश्य जगत आहे किंवा जिथे निर्मिती आहे तिथे हे सत्व रजतम
तीन गुण आहेतच. कुठेही काहीही जे काही निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये हे तीनही आहे. कारण प्रकृती जी आहे ती प्रकृतीच ह्या सगळ्याचं जे बीज आहे त्या प्रकृतीपासून हे सगळं तयार झालं आहे. आणि प्रकृती कशी आहे? गुणमयी आहे. तीन गुणांची आहे ती प्रकृती. त्या तीन गुणांनीच हे सगळं आहे. ती बुद्धी असू दे, शरीर असू दे, मन असू दे, आणि माती असू दे, पाणी असू दे, सगळ्यामध्ये सत्वरजतम हे असणारच आहे. आणि त्यामुळे जे काही दृश्य जगत आहे ते हे गुणमयच आहे. ती त्रिगुणात्मकच ही प्रकृती, हे त्रिगुणात्मक जगत आहे. मग त्या गुणांप्रमाणे तिथे भेद आहे. ते अशेषेण म्हणले मी ते सांगणार आहे सगळे. आणि शृणूचा अर्थ पुन्हा आपण की शृणू म्हणजे फक्त या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं नाही आहे, किंवा या कानाने ऐकायचं आणि फक्त डाटा सेव्ह करून ठेवायचा इन्फॉर्मेशन, असं म्हणजे शृणू नाही आहे. तर शृणू म्हणजे की तात्पर्य निर्णय जो आहे ते म्हणजे श्रवण आहे. की जे सांगितलं ते मी होऊन जाणं, त्याच्यामध्ये निष्ठा होणं जे आहे, हृदयस्थ होणं जे आहे, कंठस्थ नाही तर हृदयस्थ झालं पाहिजे, ते म्हणजे ऐकणं आहे. म्हणजे असं की आपण एका अर्थाने बघितलं की आता ही जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे पात्र आहे. काय हे जे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे, किंवा जे करते पण जे आहे, आत्ता आधीचे सगळे जे तीन प्रकार ते सगळे या बुद्धीमध्येच आहेत. करता जो आहे तो कोण आहे? बुद्धीनेच ठरवला. हा मी करता आहे, पण तो कोण? अहम वृत्ती कशामध्ये? बुद्धीमध्ये. ती वृत्ती म्हणजे बुद्धी आहे. मग मग तो ते तीन प्रकारचं ज्ञान, कर्म, कर्ता जे आहे ते सगळं जिथे भरलेलं आहे ही बुद्धी. ती बुद्धी जशी आहे त्याप्रमाणे कर्ता असणार आहे. तो कर्ता जसा आहे तसं कर्म होणार आहे. ते म्हणून त्याला म्हणले त्रिविध ते आहे. तीन प्रकारचं आहे म्हटले ह्यात बुद्धी आणि दोन आहेत त्याच्यावर सांगितले, बुद्धी आणि धृती. आता बुद्धी काय आहे बरं? बुद्धीची व्याख्या काय केली? निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय करणारी ती बुद्धी. जसं आता समजा डोळ्याच्या म्हणजे आपली जी इंद्रिय जी आहेत ही इंद्रिय म्हणजे फक्त काय खिडक्या आहेत, ते द्वारं आहेत, आणि त्या द्वारामधून आपलं मन बाहेर जात असतं आणि त्या वस्तूशी त्याचा संपर्क येतो. आणि मग ती वस्तू पाहिली की जे मन म्हणजे काय म्हटलंय? जे संकल्प विकल्पात्मक म्हणजे हो की नाही नक्की काय ते माहिती नसतं. म्हणजे इतकं क्षणार्धात ते सगळं होत असतं की नक्की हे काय आहे बरं ना. म्हणजे बुद्धी निर्णय करते, हां हे फूल आहे, हे घड्याळ आहे, हे पुस्तक आहे. जी निश्चय जिथं केला जातो ती वृत्ती म्हणजे बुद्धी. अंतःकरण आपण म्हणतो. अंतःकरण काय? मन काय? वृत्तींचा प्रवाह. पण मग त्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत. संकल्प विकल्प आहे, पण मग जिथे निश्चय आहे ती म्हणजे बुद्धी आहे. आणि मग धृती काय आहे? धृती म्हणजे विशेष निश्चय असा काही नाही, ती विशेष वृत्ती आहे. ही साधारण वृत्ती आणि ही विशेष अशी वृत्ती. म्हणजे आता जसं की कोणी काही म्हणा, मी ते असं धरून ठेवलेलं आहे ते म्हणजेच हे बुद्धी बदलणार नाही. तो जो निश्चय होतो त्या निश्चय करण्यामागे जे एक धारणा असते, नाही हे म्हणजेच हे. आता आपण ते प्रकार बघितल्यावर लक्षात येईल काय आहे ते. असं ना की एक पकडून ठेवलेलं असतं. आता समजा काय खेड्यातला माणूस असेल तर त्याची जी वृत्ती आहे
तर ती बुद्धी तसाच विचार करते आणि तसाच निर्णय ती घेत असते. ती धारणा एक झालेली असते आणि त्या धारणेप्रमाणे निश्चय होत असतो. विशेष त्याची धारणा बुद्धी आहे, ती विशेष निश्चय असतो. पण मग ते दोन्ही सुद्धा म्हणले 3 प्रकारचे आहेत. आता हे कशा करता आपल्याला ऐकायचं आहे? कारण आपल्याला काय करायचं आहे? चित्तशुद्धी करायची आहे, ज्ञानाची प्राप्ती करायची आहे, ह्या सगळ्या बंधनातून बाहेर पडायचं आहे. तर मग जी बुद्धी आहे ती, पूर्वीचं आपण जर ऐकलंय की कोणतं कर्म आपल्याला बांधून ठेवतं, जे निषिद्ध कर्म आहे ते आम्हाला बांधून ठेवणार आहे. जे मला करायचं नाही ते मी केलं तर सगळं अडकणारच आहे आपण. म्हणून की नक्की काय आहे? सत्व, रज आणि तम. आणि हे जीवन म्हणजे कर्म आहे. त्या कर्म कुठली कर्म आहेत? एक आहे विहित कर्म, म्हणजे आपलं जे नित्य नैमित्तिक कर्म, प्रत्येकाचं जे कर्तव्य कर्म. एक आहे काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. हे मार्ग आहेत हे जीवनाचे. कर्म म्हणजेच जीवन. म्हणजे हे 3 प्रकार आहेत मार्ग. पण मग कुठल्या मार्गाने आम्हाला जायचं आहे ते निर्णय कोण घेणार आहे? ती बुद्धी घेते आहे. काम्य कर्म की विहित कर्म का निषिद्ध कर्म. मग जर मला मोक्षाच्या गावाला जायचं आहे, मुक्ती पाहिजे आहे किंवा चित्तशुद्धी करायची आहे, ह्या कर्मामध्ये अडकायचं नाही आहे, कर्मामधून मला बाहेर पडायचं आहे, हे जर आहे तर मग बुद्धीने कुठला निर्णय घ्यायचा? म्हणून हे आपल्याला ऐकायला पाहिजे. ही 3 प्रकारची सांगितली. मग आता पहिली सात्विक बुद्धी काय आहे भगवान सांगतात. खूप सुंदर. हे खरं शाळेतल्या मुलांना रोज शिकवलं पाहिजे ना. नुसतं ब्रेन शिकवण्यापेक्षा ही बुद्धी शिकवली तर जास्त चांगली वाटेल. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. तर जेव्हा आपण बुद्धी हा शब्द वापरतो तर बुद्धी म्हणजे साधारण काय? शहाणपणा, हुशारी वगैरे. पण केवळ शहाणपण असं नाही आहे ना, अनेक त्याच्यामध्ये पैलू आहेत. सगळ्यात म्हणजे बुद्धी काय आहे? निश्चय जेव्हा आपण म्हणतो तिथे चयन आहे, म्हणजे विवेक आहे. तिथे विवेक जी आहे ना ती बुद्धी आहे. विवेक करणं आहे तिथे. आणि बुद्धीचे गुण जे आहेत, एक बुद्धी म्हणजे फक्त मेमरी, जसं म्हणतो आपण, अरे ह्याच्या सगळं लक्षात राहतं, ते लक्षात राहतं म्हणजे चांगली बुद्धी असं नाही आहे. तो एक गुण झाला, लक्षात ठेवणं जो आहे, स्मृतीचा आहे. म्हणजे बुद्धीचे 6 गुण आहेत. पहिलं काय आम्ही करतो सगळं की ग्रहण करतो. ग्रहण, स्मरण, धारण, कल्पना. आणि काय त्याच्याही आधी ग्रहण कसं होईल? जर त्याच्याकडे आपलं लक्ष असेल तर. इथे माझं लक्ष त्याच्यामध्ये असेल, त्याला काय म्हटलं? बुद्धीचा ग्रहण, स्मरण, धारण, कल्पना, चेतन. चेतन पहिलं. चेतन, अवधान, हे 2 सगळे. पहिलं चेतन आहे. बुद्धी काय? चेतन आहे, संवेदनशील आहे, संवेदना आहे त्याच्यामध्ये. नंतर अवधान आहे. तिथं जर माझं लक्ष असेल
तर मला कळणार आहे. वर्गामध्ये चाललेलं असतं सगळं, पण लक्ष कुठेतरी बाहेर रस्त्यावर काय चाललं, गाडी आली, काय घोडा आला बघत असतो. ते तर ग्रहण कसं होणार आहे? अवधान हा पण बुद्धीचा गुण आहे. नंतर ग्रहण जे आहे, जे काही कानाने सगळ्या इंद्रियांनी जे आपण आत्मसात करत असतो, जे घेत असतो, सगळी जी स्टिम्युलाई जे म्हणतात सगळ्या त्या जात असतात, त्याच्याप्रमाणे ते सगळं ग्रहण करायचं आणि ते ग्रहण केलेलं स्मरण करायचं, स्मरणात ठेवायचं आहे. नाहीतर आज काय वाचलं ते उद्या पुन्हा आजचं पाठ मागचं पाठ पुढचं काय म्हणतात ते पुढचं पाठ मागचं सपाट. स्मरण पण आहे. आणि जे स्मरण झालं, एकदा का स्मरण झालं की ते धारण होतं, की तो विषय जो आहे तो पक्का माझा होतो आणि त्याच्याप्रमाणे आपली बुद्धी निर्णय करायला लागते. ती धारणा जी आहे, ती धारणा शक्ती, ती धृती एक आहे, धारण. आणि मग जसं झालं त्याच्याप्रमाणे मग आमचे वेगळे नवीन कल्पना ज्या आहेत आपल्या कार्यामध्ये जे उतरवणं जे आहे. कल्पना म्हणजे फक्त कवी कल्पना असं काही नाही. तो कवी आहे म्हणून तो काव्य करतो, कोणी लेखक आहे तर तो लेखन लिहितो, नाटक करतो, सिनेमा करतो. म्हणून डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरी पेशामधलं जे नवीन काही संशोधन असेल, रोजच्या अगदी साधी एक गृहिणी असेल तरी सुद्धा तिची संसार जो रोजचा प्रपंच करायला कितीतरी कल्पना कराव्या लागतात. सगळे जुगाड जे आहेत ते सगळ्या कल्पना आहेत ते कर. हे सगळे बुद्धीचे गुण आहेत. पण ते सगळे जरी असले तरी सुद्धा त्याचे भगवंत 3 प्रकार सांगतायत आणि त्यातली पहिली जी आहे ही सात्विक बुद्धी. ते सात्विक कुठली आहे मग? प्रवृत्ती निवृत्ती, कार्य अकार्य, भय अभय, बंध मोक्ष, जो हे जाणतो बरोबर योग्य प्रकारे जाणतो, जो म्हणजे जीवनामध्ये कधी थांबायचं, कधी कर्म करायचं, कर्ममार्ग आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे कर्म आणि संन्यास असं आहे. कधी थांबायचं आहे, कधी सोडायचं आहे आणि कधी करायचं आहे, हे जी बुद्धी व्यवस्थितपणे जाणते. कार्य अकार्य, आता ह्याच्यामध्ये कार्य अकार्य म्हणजे काय की माझं कर्तव्य कुठलं आहे, काय कार्य आणि काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि दुसरं म्हणजे कार्य म्हणजे हे सगळं जगत जे आहे ते सगळं कार्य आहे. जे काही झालेलं नाही आहे ते जे सत्य वस्तू जी आहे त्या प्रकारे पण हा अर्थ घेऊ शकतो, कार्य आणि अकार्य आहे. आणि भय आणि निर्भयता, अभय. आता खरं तर ह्याच्यात काय विशेष असं वाटतं, भय आणि अभय काय, पण तोच तर आहे सात्विक भाव. की बरेचदा आपण बघतो की जिथे भय वाटायला पाहिजे तिथे वाटत नसतं. जसं लहान मुलं आहेत ते परीक्षेचं भय वाटत असतं त्याला, खरं तिथे भय नाही वाटलं पाहिजे, तो तिथं तयार पाहिजे. हो मी तयार आहे, मी परीक्षा. आणि जे आपले आई वडील आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांच्यासमोर भयभीत झालं पाहिजे, तिथे धांगडधिंगा कसाही वागायचं जे आहे. ते भय आणि अभयाचा विवेक तिथे नाही आहे. मग जी बुद्धी हे सगळं बरोबर विवेक करते, प्रवृत्ती आणि निवृत्तीचा विवेक, कार्य कार्याचा विवेक, भय आणि अभयाचा विवेक आणि बंध आणि मोक्षाचा विवेक. सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे ना की जेव्हा सात्विक ज्ञान जे सांगितलं होतं तिथं काय सांगितलं होतं? विभक्तमच अविभक्तम विभक्तेषु. अनेक आहे त्याच्यामध्ये एकत्व पाहायचं आहे. खरं ते ज्ञान जेव्हा येतं ना तेव्हा खरं तिथे ऐक्यच आहे. मग जेव्हा ऐक्य आहे तेव्हा इथे विवेक जो आहे तो विवेक असा आहे की फक्त त्याला माहिती आहे की हे दोन वेगळं पण नाही आहे.
ती खरी सात्विक बुद्धी आहे, जी ती बरोबर जाणते. पुढचे बघितल्यावर आपल्याला हे असं कळेल सगळं ना. आता प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मार्ग आहेत जीवनाचे. खरं तर शंकराचार्यांनी जे भाष्य सुरुवात केली ते तिथंच सुरुवातीलाच हे सांगितलं की ही सगळी जी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याचे नियम सगळे भगवंतानी हे सगळं सांगितलं आणि मग हे कसं जीवन जगायचं ते पण सांगितलं. आणि त्याच्यामध्ये म्हणले हे दोन मार्ग आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती मार्ग. जसे सनक सनंदन वगैरे सनातन जे आहेत ते सगळे कुठले जन्मापासूनच निवृत्तच होते. त्यांना सांगितलं निर्मिती करा, काय काय आम्ही काय करणार नाही, ते बसून ते ध्यान करत बसायचे. ते काही ते कायम निवृत्तच होते, कारण ती वृत्तीच तशी होती त्यांची. पण त्यांनी जाणलं होतं प्रवृत्ती आणि निवृत्ती काय, आणि याच्यात आम्ही प्रवृत्त होणार नाही. शुक महाराज आमचे जे आईच्या गर्भातून बाहेरच यायला तयार नाही, नको म्हणले तर जग आम्हाला अडकवून ठेवतं. म्हणून शेवटी वेदव्यासांनी सांगितलं, अरे बाबा तू ये, पण तुला काही हे जगत काही तू बंधनात अडकणार नाहीस तू. सांगितल्यावर मग बाहेर आले. इतके निवृत्त होते ते तिथं, इतकं की त्या बाहेर आल्यानंतर ते रस्त्याने चालत होते, त्या तलावामध्ये त्या स्त्रिया स्नान करत बसले, हे निघून गेले. त्या स्त्रियांनाही काही वाटलं नाही, त्यांनी काही वस्त्र धारण केली नाही. आणि वेदव्यास आल्यावर त्यांनी धारण केली, म्हणजे त्या स्त्रियांना पण प्रवृत्ती निवृत्ती कळत होती. आणि मग वेदव्यासांना हे कसं काय म्हणले, कारण ते शुक म्हणजे पूर्ण निवृत्तच आहेत. इतकं वैराग्य आहे त्यांच्याकडे, तिथं काही फरकच नाही त्यांना पडत असा. आता ही प्रवृत्ती म्हणजे काय आहे की कर्म प्रवृत्ती आहे, कर्म करणं जे आहे. कर्म कधी करायचं आणि कधी थांबायचं, ही जे आहे निवृत्ती म्हणजे कर्मातून निवृत्त व्हायचं, हे बुद्धी जाणते. पण ते कसं आहे, आता राजसिक बुद्धी पण कधीही सोडायचं आणि कधीही धरायचं हे म्हणजे असं नाही आहे व्यवस्थित. खरं तर कर्म हे आपल्याला सोडावं लागत नाही किंवा आपण सोडायचंच नसतं. जर आपण सोडलं तर ती प्रवृत्तीच आहे ना. कर्म न करणं, मी करणार नाही, हे पण कर्मच आहे. जोपर्यंत कर्म हे सुटत असतं, आपोआप सुटत असतं. ते जसं ते फुलपाखरू, असं फुलपाखरूच्या आधी तो कोशामध्ये तो किडा असतो. त्या जर आपण तो कोश काढला आधीच तर ते फुलपाखरू बनू शकत नाही, त्याच्या पंखाला ताकदच येणार नाही, ते उडू शकणार नाही. म्हणजे एक वेळ असतो किंवा त्याचा त्यांनी प्रयत्न करून त्या कोशातून बाहेर यायचं असतं. म्हणजे फक्त म्हणजे काम न करणं म्हणजे निवृत्ती नाही आहे. प्रवृत्ती निवृत्ती ही जी बुद्धी योग्य प्रकारे जाणते. आता जसं की आपण बघतो की जे महात्मा आहेत, जे ज्ञानी आहेत, एक क्षण सुद्धा ते कर्माचे थांबले नाही आहेत. स्वतः भगवान इथे सांगतात, अर्जुन जेव्हा युद्ध करत नव्हता तो म्हणले, प्रत्येक वेळी सांगतात युद्ध कर. आणि कर्मयोग सांगताना भगवंतांनी सांगितलं की एक क्षण सुद्धा कर्माशिवाय जात नाही. नाही कश्चिदपि क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. मग अकर्मकृत असं जर नाही आहे तर मग निवृत्ती काय, जी बुद्धी जाणते ती सात्विक बुद्धी आहे. ते निवृत्त काय आहे
की कुर्वन्नपि न लिप्यते, किंवा सगळं करत असताना पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् किंचिदपि न, मी काही करत नाही असं जो म्हणतो तो ती खरी निवृत्ती आहे. ही बुद्धी जी जाणते ती सात्विक बुद्धी आहे. इथे सुद्धा सुरुवातीला भगवंतांनी जेव्हा कर्म म्हणजे त्याग आणि संन्यास ह्याच्यामध्ये काय म्हणलं, यज्ञदान तप कर्म कार्यमेव, केलंच पाहिजे म्हटले. एव, हे जे छोटे छोटे संस्कृत मधले शब्द किंवा गीतेतले त्याला फार महत्व आहे. ते फक्त मीटर करण्यासाठी त्याच नाही केलेले, शब्दांची काय मोजणी करण्यासाठी नाही टाकलेले, त्याला फार महत्व आहे. ते कार्यमेव म्हटलंय त्याला. पावना आणि मनीषिणा, आपल्या आहेत सगळे मनीषी आहेत, ज्ञानी आहेत, पण तरी पावन नसतात अजून. अहंकाराचा काय फुगा असतो, नाही तर आणखीन काय रागद्वेष असतात, काहीतरी जे दोष असतात, काहीतरी कमीपणा असतो. मग म्हणून ते करायलाच पाहिजे म्हटलं. याच्यातून निवृत्त नाही व्हायचंय. मग निवृत्ती काय आहे ही जी बुद्धी जाणते, जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं आता की मीपणा जिथं नसतो त्या त्या कर्मामध्ये अहंभाव नाहीये, रागद्वेष नाहीये, त्या फलामध्ये त्याचा संग नाहीये, ती बुद्धी जी आहे, बुद्धी जिथे लिप्त होत नाही ती खरी निवृत्त आहे. सगळं करायचं आहे पण निवृत्त. 5व्या अध्यायामध्ये उदाहरण देतात की ते कोकणामध्ये आता मे महिना येईल, फणस कापताना ते बरोबर इतकं ते एक्सपर्ट असतात की हाताला चांगलं तेल सगळं इथपर्यंत सगळं तेल लावून घेतात. त्या सूर्याला पण तेल लावायचं आणि मग ते कापायचं. नाहीतर मग जर चिकटलं तर ते साल पण आपले कातडी पण सोडून काढे, इतकं ते चिकट असतं. मग कर्म तर केलं पण तरी त्याच्याशी लिप्त नाही झालं. ही जी बुद्धी जाणते प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य अकार्य. एक तर काय की कार्य म्हणजे की कोणतं केलं पाहिजे, कार्यमेव जसं म्हटलं की कार्य म्हणजे जे केलंच पाहिजे, जे केलं पाहिजे आणि जे केलं नाही पाहिजे कार्य. मग कुठलं कर्म करायला पाहिजे, जे ज्ञान सांगितलं होतं किंवा जो कर्ता आहे तो विहित कर्म जो करणारा आहे, नित्य कर्म नैमित्तिक कर्म, त्याची कर्तव्य कर्म जो करणारा जो आहे तो सात्विक कर्ता सांगितला. मग कार्यकर्म कुठलं आहे, माझं कर्म जे आहे, विहित कर्म जे आहे, मला नेमून दिलेलं जे कर्म आहे ते केलं पाहिजे. आणि जे निषिद्ध आहे, जे माझं नाही ते कर्म नाही केलं पाहिजे. हे जी बुद्धी जाणते कार्य अकार्य. आणि आणखीन जसं मगाशी सांगितलं की कार्य काय आहे बरं, कार्य म्हणजे हे सगळं जगत हे कार्य आहे. कशापासून तरी जे निर्माण झालं, कारण आणि कारणापासून हे कार्य निर्माण झालेलं आहे. आणि त्यात हे सगळं जे आहे ते सगळं कार्य आहे. ही बुद्धी जाणते. खरं तर जे आत्मतत्व आहे, जे सत्यतत्व आहे ते काही असं म्हणजे जसं दुधापासून दही बनलं, आणखीन काय बीज आहे त्या बीजापासून मग अंकुर फुटला आणि झाड तयार झालं, असं काही नाहीये. जर तसं असतं तर मग बीजाचं अस्तित्वच नाहीये. बीज संपलं, मग कारण संपलं, आत्मतत्व संपलं, नष्ट झालं, असं होईल का? किंवा दुधापासून दही बनलं तर का दुधाला अस्तित्व नाही राहिलं, मग त्याचा परिणामही नाहीये किंवा याच्यापासून हे काहीतरी असा बदल होऊन झाला, असं नाहीये हे. म्हणूनच अकार्य म्हणजे ते अकारण कारण आहे, ते काहीच झालेलं नाहीये खरं तिथे.
बस तेच फक्त वेगळ्या ह्याच्यात भासत आहे, अशी ती बुद्धी जाणते. कार्य कार्य आणि भय अभय. खरं तर जी दैवी संपत्ती जी सांगितली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गुण कुठला आहे तर अभय. अभयम सत्व संशुद्धी. अभय सांगितलंय. अभय म्हणजे कशाचंही भय नाही. ही जी प्रवृत्ती आहे ती म्हणजे फार उच्च आहे ना. हे तो विचार जरी आपण केला की कशाचंच भय नाही, म्हणजे दिवसाचं नाही, रात्रीचं नाही, घरात नाही, बाहेर नाही, बाजारात नाही किंवा काय जंगलात नाही, एकांतातही नाही आणि सगळ्या गर्दीतही नाही. कशाचंच भय वाटत नाही मला. कुठल्या वस्तूचं नाही, कुठल्या व्यक्तीचं भय वाटत नाही. अशी जी स्थिती आहे मनाची ती केवढी मोठी स्थिती आहे. मग इथे भय आणि अभय हे दोन कसं काय त्याला भय नाहीच आहे खरं म्हणजे. पण तरी सुद्धा जी सात्विक बुद्धी आहे ती काय करते, आमचे श्रीकृष्ण भगवान एवढं सगळं जगात काय सगळ्यावर नियंत्रण करणारे, पण त्या यशोदा मैयाला घाबरतात. नाही, मैयाने सांगितलंय, मैयाची आज्ञा नाहीये, मी जाणार नाही, मी करणार नाही म्हणतो ते. बांधून घेतलं स्वतःला, तुला बांधून ठेवते म्हणते, आणि बांधून घेतलं त्यांनी. कुठलं हे काय भय आहे का त्यांचं? फार मोठा आदर आहे, फार मोठी ती एक दुसऱ्याला काहीतरी जे देणं, काहीतरी वेगळं, तो आनंद देणं, मातृत्वाचा आनंद जो भगवंतांनी दिलेला आहे. आणि त्यांनी तो वात्सल्याचं जे भक्ती जी आहे तिचा आस्वाद घेत आहेत ते अगदी. भय अभय फार वेगळं. अशा अंधाराची भीती. आता आपल्याकडे बघतो आपण की आज एवढे मोठे मोठे शिकलेले असतात काय. आमच्या सेंटरमध्ये मी तर राहते, मग कोणाला यायला नाही, पण तुम्ही नसाल तर आम्ही येणार नाही म्हणले. का बरं? मग एकटा कसं राहायचं म्हणले, एकटा कसं काम करणार आहे. मग भय कशाचं वाटतंय ना. तर म्हणून तर जी बुद्धी भय आणि अभय, की कशाचं भय बरं. मी एकटा कधी नाहीच आहे. मी म्हणजे तो माझ्यातला मी असा तो बघायचा ना. तर एकटा कधीच नाही आहे. आणि जर तो एकटा आहे तर भीती कशाची? दुसरा काही नाहीच आहे तिथं, तर कशाची भीती आहे ना. एक तर सतत परमेश्वर आपल्या सतत आहे, हा जो भाव असेल तर तिथं भय नसणारच आहे. पण तरी देखील भय कशाचं इथे जी सात्विक बुद्धी धरते, अधर्माचं भय आहे. माझ्याकडून थोडा देखील अधर्म होता कामा नये, किंचित देखील. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन मौन धारण करतो तो म्हणतो, म्हणजे चुकून जरी एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा बोलला गेला तरी समोरच्याला दुखावलं नाही जाता का, म्हणून तर मौन असतो म्हटले. इतकं ते भय वाटतं की नाही, कुणाला थोडा सुद्धा धक्का पोचवायचा नाही कोणालाही. दुसऱ्याचं जे अस्तित्व आहे, त्याचा आनंद आहे, त्याचं समाधान आहे, ते कुठेही त्याला धक्का लावायचा नाही, याचं भय ह्या बुद्धीला असतं. नाहीतर त्याचा भय वाटण्याची ती काही दुर्बल प्रवृत्ती नाही आहे. ही चुकीचं किंवा अधर्म दोष जे आहे किंवा जे काम्य कर्म अजिबात करायचं नाही, हे त्याला माहिती आहे. भय भय असं म्हटलंय. बंध आणि मोक्ष हे जो जाणतो, खरं तर ते जेव्हा जाणलं गेलं तर तिथे बंधनच नाहीये कोणाचं, तर मग मोक्ष तरी कुठला. हे खरं ज्ञान आहे. तर तिथे काही बंधनच नाहीये. पण जेव्हा तो हे बंध आणि मोक्ष कुठला आहे, तेव्हा तो जे सात्विक कर्म सांगितलं आहे
त्याच्यामध्ये तो मुद्दाम स्वतःहून स्वतःवर जी बंधनं लादून घेतो, स्वतःहून स्वतःला जी नियंत्रण करत असतो की नाही हे नाही करायचं, हे असंच करायचं, इतक्या वाजता करायचं, हे करायचंय, स्वतःहून जी बंधनं तो लावून घेतो की नाही. कारण मर्यादा आणि बंधन जे आहे तेच आम्हाला एका आपल्या ध्येयाकडे बरोबर घेऊन जात असतं. जसं आता विमानामध्ये जायचं आहे तर आपल्याला काय एवढेच किलो वजन नेऊ शकता तुम्ही, बंधन आहे तिथं. ते पाळलं नाही तर मग एकदा तुम्हाला अडवणार आहे, तिथं जाणारच नाही. मग ते बंधन पाळायचं आहे. तर इथे जो मोक्ष, जी मुक्ती म्हणजे मला पाहिजे तसं स्वैराचार आणि स्वातंत्र्य ह्याच्यात फरक आहे. मग जो स्वैराचार न ठेवता स्वतःला त्या बंधनामध्ये ठेवतो ते खरं म्हटलं ना. म्हणजे तुलसीदासजी उदाहरण जे देतात ना, म्हणले ती स्त्री समजा सगळे अलंकाराने मढलेली आहे पण ती विवस्त्र असेल तर ती सौंदर्य नाही म्हणले. तिने बंधनात राहिलं पाहिजे. वस्त्राने म्हणजे पूर्ण शरीर जितकं झाकलं तेवढी ती सुंदर, शालीन आणि आदरणीय ती वाटेल, तिच्याबद्दल आदर वाटेल. खरा मान जो आहे तो बंधनामध्ये आहे. आपण आता जर या जीवनामध्ये, या समाजामध्ये, निसर्गामध्ये राहायचंय तर बंधनातच राहायला पाहिजे. बाहेर पडल्यावर आपण पायाला बांधून घेतो, जोडे बांधतो, काय सॉक्स घाला, बूट घाला, एवढे बांधा, तेव्हाच ते सुरक्षित राहतो ना. आपण किती कपडे घालतो बरं, एकावर एक, हे त्यात सगळं. ते पण हे काय आहे, बंधन दिसायला आहे पण ते बंधन खरं कशासाठी आहे, आपलंच रक्षण आणि आपल्यालाच आनंद, जो काय मान सन्मान सगळं मिळणारं ते बंधन आहे खरं. बंधनात राहणं म्हणून बंध आणि मोक्ष काय आहे फक्त एवढं बुद्धीने जाणणं हे नाही आहे खरं. खरं तर वेदांताच्या दृष्टीने बंधन कुठलं आहे तर खरं आपल्याला काही कोणी बांधून ठेवलंय का? बांधून तर ठेवलं नाही. आम्हाला पाहिजे तिथे आम्ही जाऊ शकतो, कुठे प्रवास करू शकतो, किंवा पाहिजे तिथे झोपा उठा, इतकं स्वातंत्र्य आहे आम्हाला. पण तरी आपणच आपल्याला दारं खिडक्या बंद करून घेतो ना आपण. मग हे बंधन काय आहे तर खरं हे भय जे आहे ना ते बंधन आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे आपल्याला माहिती नसतं. त्या अज्ञानाने सतत जी टांगती तलवार जी आहे ना ते बंधन आहे खरं. म्हणून तर शंकराचार्य म्हणतात ना, नाही नाही रक्षती डुक्रुंग करणे. नुसतंच आम्हाला हे पांडित्य किंवा केवळ भौतिक ज्ञान जे आहे ते आम्हाला या बंधनातून मोकळं करू शकत नाही. मग भगवंतानी जी बंधनं घालून दिलेली आहेत ती जर आम्ही घेतली घालून तर मग आम्ही मुक्त आहोत खरे. आणि मोक्ष काय आहे आणि दुसरं बंधन कुठलं आहे की आम्ही काय केलेलं आहे, बंधन कुठलं तर आपण आपल्याला वेगळं काहीतरी समजून घेतलेलं आहे ते खरं बंधन आहे. त्याच्यामुळे आम्ही अडकलेलो आहोत. मी जे आहे ते आपण विसरलो आणि दुसरंच कशाला तरी मी आपण मानून चाललेलो आहोत. ही देह म्हणजे मी, मग तो नश्वर आहे, तो बदलणारा आहे, तो रोज काय त्याला दुखतं खुपतं काहीतरी होत असतं. पण ते सगळं त्याच्याबरोबर आम्ही वाहत जात असतो. ते बंधन आहे. म्हणून मोक्ष म्हणून भागवतामध्ये काय सांगितलं, हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण अवस्थिती. जे अन्यथा रूप जे धारण केलेलं आहे, धारण नाही केलं, मान त्याला चुकीने आम्ही त्याला धारण केलं, ते सोडून देणं. आणि स्वरूप जे आहे, माझं सत्य स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्यामध्ये स्थिती म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे मी कोण हे जाणणं जे आहे ते बुद्धी जाणते ती.
पण मग जेव्हा दोन्ही जाणते असं जेव्हा म्हटलं बंध आणि मोक्ष, तर इथे बंध म्हणजे व्यवहारामध्ये स्वतःला जी बंधन जे लावायचं आहे की हे कर्म झालं पाहिजे, हे केलं पाहिजे जे आहे. कितीतरी असे विद्वान किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ अशा समाजातल्या ज्या व्यक्ती, जसे असं ऐकलं की ते टाटा वगैरे ते स्वतःचे जोडे स्वतः बनवायचे, असं काही हे होतं. एवढे मोठे झाले तरी पण ते स्वतः सगळं ते करायचे. म्हणजे असं काही नाही आहे की मोठं झालं म्हणजे मी फक्त खुर्चीत बसणार आणि सगळ्यांनी आपलं मला सगळं करायचं, हे मोठे पण नाहीच आहे. कितीही मोठं झालं तरी स्वतःचं काम स्वतः करणंचे आहे. कोणी बागकाम करायचे, कोणी स्वतःचं स्वयंपाक स्वतः करायचे, हे स्वतः करून दुसऱ्यांना वाढायचं जे आहे. मग ते स्वतःचं कर्तव्य कर्म करत असताना बंधन नाही आहे तिथं, स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे. आणि जेव्हा जी अतिशय संवेदनशील जी सात्विक बुद्धी जी आहे, बंधन की समजा एखादा जरी काही आपल्याकडून काही प्रमाद घडला, नकळत अज्ञानाने झालं, जाणून बुजून केला नाहीये, तरी सुद्धा स्वतःला काहीतरी प्रायश्चित्त करून घेणं, त्याला बंधनात ठेवणं, ही पण जी बुद्धी सात्विक बुद्धी आहे. जसे आमचे दादोजी कोंडदेव लहानपणी ते शिवबा वगैरे त्यांना शिकवायचे, त्यांचे गुरु आहेत ते. तर त्यांनी शिकवलं होतं की जो चोरी जो करेल त्या हात कापायचा म्हणले त्याचा. आणि एकदा त्यांनी आंबा काढला, तोडला त्यांनी शिवबाई. छोट्या शिवबाने बघितलं, म्हणले तुम्ही कसा झाडाचा आंबा तोडलात म्हणले, विचारला का त्याला, चोरी केलीत तुम्ही. आणि त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी आयुष्यभर, आता हात तर तोडायचं नाही, ते लुटुपुटीचं आहे सगळं हात, पण मग त्यांनी ती बाही कधी शिवलीच नाही त्या अंगरख्याची. इकडची एक बाही जी कधी घातलंच नाही त्यांनी, एका बाजूला हे नसायचं, बाही नसायची, एका बाजूला बत्ती फक्त कापून टाकली त्यांनी. आयुष्यभर ते तसे राहिले. ते प्रायश्चित्त घेतलं की नाही, हात कापल्याप्रमाणे बाही कापून टाकली होती. बंध आणि मोक्ष थोडा जरी, म्हणजे राजा अंबरीश, दुर्वास ऋषी आले आणि त्यात चक्र लागलं त्यांच्या मागे, ते तिकडे गेले, पण वर्षभर ते फिरत होते पण अंबरीश राजांनी तेवढ्या तोपर्यंत त्यांनी पण अन्नप्राशन केलं नव्हतं. आता काही त्यांना जरुरी होती का, पण नाही, स्वतः त्या बंधनामध्ये राहिलंय. आणि मग त्या आल्यानंतर त्यांना आधी त्यांनी भोजन दिलं आणि मग स्वतः त्यांनी घेतलेलं आहे. इतकी ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे का. सात्विक बुद्धी म्हणजे खरं तर पूर्ण ते शुद्ध चैतन्यच तिथे प्राकट्य आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा दोष किंवा मीपणा जो आहे, अहंभाव, कर्मफलासक्ती वगैरे तिथे काही नाही आहे. शुद्ध ज्ञान तिथे प्रकट झालेलं आहे. अशी ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. आणि ही सात्विक बुद्धी मग आम्हाला कुठे नेईल बरं. जर प्रवृत्ती आहे तर प्रवृत्तीमधून निवृत्तीकडेच नेईल, भयातून अभयाकडेच नेईल आणि बंधनातून मोक्षाकडेच नेणारी ही वृत्ती आहे. ती कधीही जर जाणतोय आपण तर नक्कीच आम्ही बंधनात थोडी राहणार आहे का, मोक्षामध्येच जाणार आहे. अशी ती सात्विक बुद्धी आहे. त्याच्याप्रमाणे आमचं चेतन, अवधान, ग्रहण, स्मरण, धारण, कल्पन हे सगळं कर्म याच्याप्रमाणे होत असतं, जिथे काही करायचं आहे ते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु
महाकश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ।